13वा संदेश. वायूपासून पृथ्वीपर्यंत ही सर्व तत्वे इंद्रियांना विषयी भासणारी आहेत. त्याप्रमाणे आकाश कोणत्याच इंद्रियांना भासणारे नाही, म्हणून आकाश ही वस्तू नाही. मग आपल्या डोळ्यांना नीलवर्णाचे छत जिकडे तिकडे दिसल्याचे भासते, मग आकाश नाही कसे म्हणतात? आकाश हे नीलवर्ण दिसतं म्हणजे दिसण्याच्या संदर्भाने आकाश ही वस्तू आहे असा भास होतो. जेथपर्यंत आपली दृष्टी जाते तेथपर्यंत पोकळीचा अनुभव असतो, पण जेथे पोकळीच्या ठिकाणी आपली दृष्टी थांबते तेथून पुढे नीलभासाचा भ्रम होतो. या भ्रमाला आपण आकाश म्हणतो. यावरून आकाश काही वस्तू किंवा पदार्थ नाही हे सिद्ध होते. प्रत्यक्ष नसताना आहे असा भास म्हणजे आकाश, म्हणूनच त्याला शून्य म्हणतात. शून्याला काही किंमत नाही म्हणून ते नसून त्याच्याशिवाय काही चालत नाही, म्हणून शून्याला फार महत्व आहे. सर्व स्थूल सूक्ष्म वस्तू, ग्रह, तारे, वासना, इच्छा, भास, आभासाचा जेथे अंत होतो ते आकाश, ते शून्यामध्ये आहे. आणि शून्याच्या अंती परब्रह्म म्हणजे आकाशाचा जेथे अंत होतो ते परब्रह्म. आपण प्रबोधाचं चिंतन करताना ज्या शब्दाचा उच्चार करतो त्याचा अर्थ मी परब्रह्म आहे. मग आपली ती स्थिती आहे का? त्या परब्रह्म स्थितीला जाऊन पोचण्यासाठी सद्गुरु कास न सोडणे, त्यांच्या सान्निध्यात राहणे हा साधा आणि सरळ मार्ग स्वीकार करणे हेच योग्य आहे. दुसरा पर्यायच नाही. या ठिकाणी दादासाहेब मोठेभाऊंनी प्रश्न उपस्थित केला की भास आभास या भगवत भाव ग्रंथातील प्रकरणात आपल्याला आभासावर यायला सांगितलं आहे आणि इथं तर म्हटलं आहे की भास आभासाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. मग आता टार्गेट बदलला आहे का? त्यावर बाबांनी केलेले समाधान, भिंतीवरच्या चित्रात वाघ आहे, तो चित्रातला वाघ आहे म्हणून मला काही करणार नाही. या आभासामध्ये अगोदर वाघाची जाणीव झालीच आहे. येथे वाघ किंवा चित्र असे वाटायला नको होतं, येथे भिंतच वाटायला पाहिजे होती. भासात सुद्धा आणि आभासात सुद्धा वाघ आहेत, म्हणजे भास आभासाचा म्हणजे वाघाचा अंत झालेला नाही. भास आभासाचा अंत होतो तेथे आकाश. मग आकाशाकडे पाहत निघालो तर नीलवर्ण भासतो, म्हणजे तेथे सुद्धा भास आभास घालवला तर मग आभास म्हणजे पुन्हा आभासात म्हणजे आकाशात अडकला. त्या नीलवर्णाचा अंत म्हणजे आकाशाचा अंत म्हणजे परब्रह्म. यावरून परब्रह्म किती दूर आहे असे वाटणं हा सुद्धा भास आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे तुकाराम महाराजांनी परब्रह्म जाणण्याची जागा दाखवली. 14वा संदेश. इतरांच्या मानाने आपण किती पुढे आहोत असे वाटणे हा सुद्धा भास आणि मुख्य टार्गेट पासून आपण अजून कितीतरी पट मागे आहोत हा सुद्धा भास किंवा आभास. म्हणजे काहीही केलं किंवा नाही केलं तरी भास आभासाच्या चक्रात सापडतो. उथळ ध्यान असल्यामुळे असं होतं. फटकारून उत्तळ ध्यान कमी करण्याचे सुद्धा चालू आहे. स्थिर धारणेने ध्यान चालू केल्याने थंडावा निर्माण होऊन सुगंध पसरतो, कारण निरर्थक आणि अवांतर चिंतन थांबतं, वाचा खुंटीत होते, मन पांगुळते म्हणजे मौनावतं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली आम. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली आम. परब्रह्माचे चरण न दिसल्यामुळं मन वढाळ आणि नाठाळ गायीसारखं होतं. स्थिरता धारण करून ध्यान चालू ठेवला तर अनवाणी पायाने परब्रह्म तुम्हाला शोधत येतं, म्हणजे जसं शबरीला आलं. 15वा संदेश. शक्ती वाचून सच्चिदानंद स्वरूप शिवाच्या ठिकाणी शिव पण टिकत नाही. शक्तीमुळेच आत्म्याच्या ठिकाणी शिव संज्ञा आहे. शिवशक्ती या नावाने प्रकृती पुरुष किंवा पुरुष प्रकृती म्हटलं आहे. शिव म्हणजे पुरुष
आणि शक्ती म्हणजे प्रकृती वेगवेगळ्या कारणासाठी नावे देऊन प्रकृतीला अज्ञान, अविद्या, माया, प्रधान असे म्हटले आहे. भूत भौतिक प्रपंचास निर्माण करते तेव्हा प्रकृती, निर्विकल्प ब्रह्माच्या म्हणजे शिवाच्या ठिकाणी दुर्घट इच्छा उत्पन्न करते तेव्हा माया, ब्रह्मस्वरूपाला झाकते तेव्हा अज्ञान, ब्रह्मविद्येने हिची निवृत्ती होते म्हणून अविद्या. भूत भौतिक सृष्टी आपल्या पोटात ठेवून प्रलय काळी नाहीशी करून उदासीन असते म्हणून तिला प्रधान म्हटले आहे. अशा तऱ्हेने प्रकृतीकडून वेगवेगळ्या प्रकारे कार्य होत असते. म्हणजे प्रकृती या एका शब्दात काय काय दडलं आहे पहा. पतीपेक्षा पत्नीकडे कारभार जास्त आहे. आतापर्यंत प्रकृती हा शब्द किती मर्यादितपणासाठी वापरत होतो. देहाच्या संबंधात देहालाच प्रकृती म्हणत होतो, फार तर सृष्टीच्या संबंधात सृष्टीला म्हणत होतो. पण प्रकृतीमध्ये काय काय गुण आहेत पहा. भूत भौतिक प्रपंचात ठेवणारी प्रकृती, दुर्घट इच्छा निर्माण करणारी माया, ब्रह्मस्वरूपाला झाकणारे अज्ञान, ब्रह्मविद्येने निवृत्त होणारी अविद्या आणि सर्व पोटात नाहीसे करून उदासपणा दाखवणारा प्रधान, हे सर्व आवरण कवच म्हणजे संरक्षण घेऊन बसलेलं परब्रह्म. असे नाजूक, कोमल आणि आल्हाददायक परब्रह्म, त्याला किती महत्व आहे. अशा परब्रह्मापर्यंत आपल्याला जायचं आहे. मग आहे का एवढी आपली तयारी? ही सगळी तटबंदी तोडायची तयारी आहे का? सद्गुरु कृपा असेल तर हे सर्व तटबंद सहज तुटतील. जर आपण शबरी होऊन राहिलो तर हे तटबंद आम्हाला तोडायची गरज नाही. ईश्वरच या तटबंदातून अनवाणी पायानं बाहेर येईल. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती पुढे हे शक्तीच तुमच्या सेवेला तत्पर होऊन राहते. वसुदेव भगवान श्रीकृष्णाला टोपलीत ठेवून डोकीवरून घेऊन जात असताना काठोकाठ दुसरी भरून वाहणाऱ्या यमुना नदीने मार्ग मोकळा करून दिला. तसे हे अडथळे बाजूला होतील आणि परब्रह्माचा साक्षात्कार होईल. आमच्या डोकीवर मात्र गुरुभक्तीची टोपली पाहिजे. त्या भक्तीच्या टोपलीचा जय जयकार असो. 16वा संदेश. पुरुष म्हणजे पती आणि प्रकृती म्हणजे पत्नी मिळून एक प्रकृती पुरुष. बिंब प्रतिबिंब पती पत्नी मिळून असे एक अर्धनारी नटेश्वर परमेश्वर आहे. ना हात ना पाय ना शिर ना नाक ना कान असा निरअवयव पुरुष म्हणून त्याला आरूप पुरुष म्हटले आहे. अशा या आरूप पतीच्या योगाने प्रकृती म्हणजे माया हीच कोणी स्त्री फार लज्जित झाली. व्यवहारात देखील एखाद्या कुलवान गुणवान व रूपवान अशा स्त्रीस काळा नकटा तिरक्या डोळ्याचा कुरूप नवरा मिळाल्यास अशा नवऱ्याच्या योगाने ती लज्जित होते. तसं निर्गुण निराकार आरूप पतीच्या योगाने ही दैववान गुणवान अशी माया लज्जित झाली. अशा वेळी ती प्रकृती पती सेवा म्हणून आपणच आपल्या पतीचे सर्व काही बनून राहिली. नाम रूप रहित पतीस म्हणजे पुरुषास नाम रूपात्मक दागिना घालून प्रकृतीने ब्रह्मास सगुण साकार करून सुशोभित केलं. नाम रूपात्मक जगत म्हणून सर्व स्वतः प्रकृतीच बनली. व्याप्तीला किंवा महत्वाला कारण असतं त्याला उपादान म्हणतात आणि कार्याला कारण होऊन कार्यापासून निराळे राहते याला निमित्त म्हणतात. उदाहरण, मडक्याचे माती हे उपादान म्हणजे बेस आहे आणि मडकं तयार करून मडक्यापासून वेगळा राहतो तो कुंभार निमित्त असतो. मातीपासूनच मडकं बनतं किंवा मातीच मडकं बनून राहते, पण आपण तिला माती म्हणत नाही, मडकच म्हणतो. तसं ब्रह्मापासून माया आणि मायेमुळे ब्रह्माला शोभा म्हणजे सगुण किंवा आकारात आणून शोभा वाढवली आहे. कुंभाराने मातीला आकार दिला, त्या आकाराला मडकं म्हणतात, मातीला नाही. मडक्याचे अधिष्ठान माती, पण माती कोण म्हणत नाही, मडकच म्हणजे आकारच म्हणतात. कारण मडक्यामुळे मातीला शोभा आली म्हणून जाईल तेथे मडकच, पण माती आणि मडकं वेगळं नाही. तसं ब्रह्म आणि माया, पुरुष आणि प्रकृती यांच्या नावात भिन्नता आहे, पण तात्विक भिन्नता नाही.
उत्तम दैव, मध्यम दैव आणि कनिष्ठ दैव असे दैवामध्ये 3 प्रकार आहेत. मनुष्याने एखादी गोष्ट करायची अशी इच्छा मनात आणली तर प्रयत्नावाचून गोष्ट घडून जाते, त्याला उत्तम दैव म्हणतात. जी गोष्ट प्रयत्नाशिवाय घडत नाही किंवा प्रयत्नानेच घडते याला मध्यम दैव म्हणतात. आणि प्रयत्न करूनही संपूर्ण कार्य न होता अर्धवट घडते याला कनिष्ठ दैव म्हणतात. तसं माया म्हणजे प्रकृती ही उत्तम दैवान आहे, आमचं कनिष्ठ दैव आहे. म्हणून प्रयत्न करूनही आम्हाला पूर्ण चांगलं समजत नाही. संतांचं उत्तम दैव आहे म्हणून त्यांनी इच्छा केली की कार्य होतं. येथे दादासाहेब मोटे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की आपल्या निरूपणात प्रकृती आणि पुरुष या 2च संज्ञा शिल्लक राहतात. मग निमित्त म्हणून असणारा कुंभार कोठे येतो? क्षर अक्षरच्या पलीकडे असणारा उत्तम पुरुष म्हणजे कुंभार आहे असे म्हटले तर यावर उत्तर देताना बाबा सांगतात निमित्ताचा धनी या अर्थाने कुंभार आहे. माती आणि मडकं हे तत्वानं एकच आहे. कुंभार त्याच्याहून वेगळ्या तत्वाचा आहे. माती आणि मडकं या तत्वाशी कुंभाराचा काही संबंध नाही. माती पुरुष आणि आकाराला येऊन तयार झालेलं मडकं प्रकृती. आता मातीपासून मडकं तयार होण्यास कुंभार ही दुसरी शक्ती निर्मित म्हणून असावी लागते. बिंबाचं प्रतिबिंब पाहण्यासाठी आरसा केवळ माध्यम किंवा निमित्त आहे. म्हणून आरसा उत्तम पुरुष आहे असे म्हटल्यासारखे होईल. उपादान आणि निमित्त यापैकी निमित्त ही संज्ञा स्पष्ट करण्यासाठीच कुंभाराला घेतला आहे. माती आणि मडकं किंवा पुरुष आणि प्रकृती, पती आणि पत्नी यात माती, पुरुष आणि पती उपादान म्हणून, तर आरसा आणि कुंभार भेद निर्माण करणारी बुद्धी आहे. भेद निर्माण करणाऱ्या बुद्धीला काहीच किंमत नाही. जरी कुंभार आणि आरसा नसते तरी माती आणि मडकं किंवा बिंब आणि प्रतिबिंब मूळच आहे. पुरुष हे चैतन्य आहे, ते हरपण मौला आहे. त्यापासून काही निर्माण करताना कोणत्या निमित्ताची गरज नाही. ब्रह्म आपलं रूप बदलताना त्याला कोणाची गरज नाही. बिंब आहे तर ते प्रतिबिंब आहे. चैतन्यापासून प्रकृती निर्माण करताना कोणत्या निमित्ताची गरज नाही. ध्यान धारण करून ऐकल्यामुळे अशा शंका उत्पन्न होतात. फार चांगली म्हणजे प्रगतीची गोष्ट आहे. नुसतं जय हरी करण्यापेक्षा अशा शंका उपस्थित करून निरसन करून घेणं फारच चांगलं. शंकेचे निरसन करून घ्यायला काहीच हरकत नाही. उथळ ध्यान थांबून अशा शंका विचारल्या तर अधिक आनंद वाटतो.